आपण बघत आहात मराठी बातम्या CID तपास। मराठी जिंकले पण तहात हारले असे म्हणणाऱ्यांना जरांगे पाटील यांनी दिले उत्तर। आपण बघूया जरांगे पाटील काय म्हणाले ते। हे शब्द त्यावेळेस सुद्धा तसलेच होते। शिंदे समिती गठीत केली त्यावेळेस सुद्धा हे लोक असंच म्हणले होते, काही उपयोग होणार नाही, शिंदे समितीचा काय उपयोग होणार नाही। तरी 3 करोड मराठी आरक्षणात गेले, यांचे तोंड बंद झाले। त्या गॅजेटियर मध्ये असं आहे, मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे, तर गावात जो मराठा आहे त्याचा 7/12 घेतला जाणार, त्या आधारे त्याला आता कुणबी प्रमाणपत्र कोणाला वावरच नाही, तर मग आता त्याने काय करायचं, तर त्याला ते बटाई नाव दिलंय। तिथं बटाई जरी असेल ते शपथपत्र दिलं तरी कुणबी प्रमाणपत्र देणं जाणार। मी व्यवस्थित मराठ्यांना करून देतो, टेन्शन घेऊ नका, आनंदात झोपा। मंत्री भुजबळ नाराज आहेत आणि ते आता होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून बाहेर पडले। मराठा समाजासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगतो, आपल्या विरोधात आपलेच लोक विरोधात बोलतायत की जार खोटा आहे। हा जार जर खोटा असता, मराठ्याचं हित याच्यात नसतं, तर आत्ताच बातमी दिली पत्रकार बांधवांनी, छगन भुजबळ बैठकीला जाणार नाहीये, जार काढला म्हणून तो नाराज आहे, बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला। याचा अर्थ असा होतो, हा जार पक्का आहे, फक्त काही जणांना बोलवलं नाही मराठ्याच्या अभ्यासकाला, म्हणून त्यांचं थोडं ढुगण दुखत आहे, ही प्रॉब्लेम। आणि याच्याही पुढचं जाऊन सांगतो, मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून आपण त्यांना सांगितलं होतं, उद्या 12 वाजेपर्यंत महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक तज्ञ या। काही 12 वाजताच आले, पण काही आपण वेळ दिल्यावर दुसऱ्या दिवशी 12 वाजता आले। मी गरीबाच आहे, तुम्ही गरीब आहेत, आपण गरीब गरिबासाठी काम करतो, गरिबांनी गरिबावर विश्वास ठेवायचा, श्रीमंतावर ठेवायचा नाही। हा जार काढून मराठ्यांना ओबीसीत घेतलं जातंय, आणलं जातंय, आणलंय असं मागच्या दाराने ओबीसीच्या नेत्याचं म्हणणं आहे। याचा अर्थ आता बी मराठ्याला कळाला का, मराठे ओबीसीत आले, 100% आले। मराठवाड्यातला मराठा थोड्याच दिवसात तुम्हाला पुरा आरक्षणात गेलेला दिसणार, तुमचंही तेच म्हणणं आहे। हे चाबऱ्या लोकांनी, चबडप करणाऱ्यांनी, ज्यांना वाटतं समाज मोठ्या होण्याऐवजी समाजाचं वाटोळं व्हावं, अशा लोकांनी थोडं समाज हितासाठी शांत बसावं। तुमचा युगो दुखला हे आम्हाला मराठ्याला कळतंय, तुम्हाला मान पाहिजे, सन्मान पाहिजे, आमदारक्या पाहिजेत, खासदारक्या पाहिजेत, पैसे पाहिजे, ते जरा तुमचे बुडायला लागलेत, थोडी अंमलबजावणी होऊ द्यावी। अंमलबजावणीला मराठ्यांच्याच काही समन्वयकांनी, काही अभ्यासकांनी अडथळा आणू नये, माझ्या समाजाचं कल्याण होऊ द्यावं आणि मराठ्यांनी लक्षात ठेवावं, अंमलबजावणी होईपर्यंत या लोकांना शांत राहायचं सांगा। बाकीचं मी बघतो ना, की 2 उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, विखे पाटील साहेब आणि त्यांचे मंत्रिमंडळ, सगळं आम्ही मनापासून आभार मानतो की तुम्ही सगळ्या पत्रकार बांधवांचं, सगळ्या चॅनलच्या संपादकांचं, सगळ्यात आधी कॅमेरामनचं, लय जण 2-3 जण वरून पडे तर थोबड फुटले त्यांचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो। डॉक्टर मंडळीचं कौतुक करतो, सगळ्या वकील बांधवांचं, विशेष करून पुण्याच्या मुंबईच्या सगळ्या टीमचं, मुंबईकरांचे सगळ्या जाती धर्माचं, दलित, मुस्लिम, परप्रांतीय, जैन, मारवाडी, मराठा, जे कोण कोळी बांधव, आदिवासी बांधव, सगळ्यांनी खूप साथ दिली, त्यांचंही मनापासून खूप मनापासून आभार। आणि शेवट, गरीब माझे रानातले कामं सोडून मुंबईकडे आलेल्या सगळ्या आंदोलकांचं आणि महाराष्ट्रातल्या 7 कोटी मराठ्यांचं कधीच ऋण विसरणार नाही। तुम्ही तुमच्यासाठीच लढले, पण खांद्याला खांदा लावून लढले। मनोज जरांगे मरेपर्यंत तुमचे लेकरच मोठे करणार,
आणि म्हणून तुमचेही खूप आभार.